पुलिस थाना हद से लूटपाट की घटना उजागर हुई है। पुलिस से मिली जानकारी के अनुसार खरबी चौक और वाटोड़ा चौक के बीच एक फार्मासिस्ट के साथ लूटपाट की घटना हुई। यह घटना तब हुई जब पीड़ित यश इंगले अपनी फार्मेसी बंद करके घर लौट रहे थे। तभी एक ऑटो रिक्शा ने उन्हें रोका और उस ऑटो रिक्शा में 3 लोग सवार थे। तीनों ने यश पर हमला किया और उनसे 1200 रुपए नगद और उनका मोबाइल फोन छीन लिया और उन्हें चाकू दिखाकर डरा धमकाकर आरोपी भाग गए। घटना के बाद यश इंगले ने तुरंत पुलिस में शिकायत दर्ज कराई। पुलिस ने त्वरित कार्रवाई करते हुए एक आरोपी मोहम्मद सोहेल मोहम्मद अशफाक को गिरफ्तार कर लिया है और अन्य आरोपी शेख शाहरुख और उसका साथी अभी भी फरार है, जिसकी तलाश पुलिस कर रही है। तक्रारदार यश इंगळे हे त्यांचं फार्मसी दुकान बंद करून घरी जात असताना खरबी चौक ते वाटोडा चौकच्या दरम्यान त्यांच्या पाठीमागून ते 2 व्हीलरने जात होते। त्यांच्या मागून आलेल्या एका मालवाहू ऑटो रिक्षाने त्यांच्या पुढे जाऊन त्यांचा रस्ता अडवला, गाडी थांबवली। त्या मालवाहू रिक्षातून 3 जण खाली उतरले आणि त्यांना मारहाण करून त्यांच्याकडील 1200 रुपये आणि त्यांचा मोबाईल हिसकावून घेतला आणि त्यांना चाकूचा दाग दाखवला व ते तिथून पळून गेले। सदरची तक्रार फिर्यादीने दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। या गुन्ह्यामध्ये सोहेल खान या आरोपीला तात्काळ अटक करण्यात आलेली आहे आणि इतर जे 2 जण आहेत त्यातील एक शेख शाहरुख नावाचा आरोपी आहे आणि त्याचा साथीदार असे 2 जण फरार आहेत। त्यांना देखील नंदनवनचे तपास पथक त्यांच्या मार्गावरती आहे, लवकरच त्यांना देखील अटक करण्यात येईल। दाखल गुन्ह्याचा पुढील तपास PSI दळवी करीत आहेत। सदरची कामगिरी आम्ही वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनात केलेली आहे।